हाय 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 नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला तर माहिती आहे आता हळदी कुंकूचा सीझन चालू आहे म्हणून तर आणि 1-2 दिवसच राहिलेत. आय थिंक उद्या असं शेवटचा दिवस हळदी कुंकूचा आणि तेव्हाच आम्ही ठेवले आमच्या घरी हळदी कुंकू. आणि आज मी चालली आहे थोडीशी काही फुलं घ्यायला, वाण घ्यायला आणि ओवीचं पण बोरनान तेव्हाच असेल. बोर स्नान जे पण म्हणतात ते उद्याच असेल. सो मग त्याची पण थोडीशी तयारी करून घ्यायची आहे. तर मग म्हणलं तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करावं की काय काय आहे, कसं कसं होतं ते आणि मार्केटमध्ये काय काय अवेलेबल आहे ते आपण बघूया. चला तर मग. भारी 4 दुकानं फिरण्यापेक्षा एकाच दुकानात घेतलं की सगळं भेटतंय. ओके ओके ओके. मी वाण म्हणून घेतलेले त्याचा उपयोग असं कधी पण होऊ शकतो, त्याच्यामुळे मग आम्ही हेच घेतलं. साधे डिश आणि ते होते पण थोडी क्वालिटी जरा त्याची वीक होती, त्यामुळे हे जरा चांगलं वाटतं. मग हे डेकोरेशनचं सामान काय काय घेतलं आहे आम्ही, प्लस खायचं प्यायचं छोट्या पोरांना. हे मॅगी आणि हे इग्नोर करा. हे काय लॉलीपॉप किंवा चॉकलेट्स किंवा हे बिस्किट फोडून टाकणार रॅदर देन ते दुसरे छोटे छोटे बिस्किट घ्यायचे जे आम्ही मोठे मोठे बिस्किट घेतलेत. हे आपलं बॉर्बॉन वगैरे पोरांना आवडतं. सो असं केलंय. आता उद्या बघूया कसं डेकोरेशन आणि कसं काय आहे ते. दादा हळदी कुंकू आहे उद्या, तर मग आता मी ट्राय करते की तिळाची वडी जशी बनल तशी बघूया. पहिल्यांदा करते तर बघू आता कशी बनल. मग त्याच्यासाठी पहिलं तर कढाईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे. आमचे घर जॉईंट फॅमिली त्यामुळे मला थोडासा टाइम भेटतो, ज्यामध्ये किचन एकदम शांत असतं 4 ते 5च्या दरम्यान. नाहीतर आमची मेस कंटिन्युअस चालूच असते, त्यामुळे आपण तेवढ्या वेळात पटकन करून घेऊया. परत चहाचा टाइम व्हायचा आमचा. तेल तापलेलं आहे तर तीळ त्याच्यात भाजून घेऊया आपण. नाही मी तोच विचार करते की असं बसण्यापेक्षा काहीतरी शिकलेलं बरं आहे ना. सो सॅटर्डे संडे आहे, आराम आहे, बट स्टील आपण थोडंसं काहीतरी शिकलं पाहिजे. जमलं तर जमलं, नाही जमलं तर नाही जमलं. काय ते आपलेच घरचे खाणार आहेत, बिचारे खातात गपचूप. आवाज यायला लागला त्यांचा किरकिर, तेव्हा समजायचं की झालंच म्हणून. आता हे मी काढून घेते आणि आपल्याला गुळ आता भाजायचा आहे, त्याला पातळ करायचंय ते सगळं. थोडासा गॅस जरा बारीक करून घेते मी. खूप होईल का गुळ काय माहिती बाई. त्याच्यात तूप टाकायचे. चालला वाटा. भाईसाब जळू नकोस आई. आई अगं आई हे जळलं का? हा हा कर ना बंद. मग याच्यात टाकू का? हे टाक. एवढं लवकर विचारतो. टाक टाक. हा टाक ना. अजून दुसरा ताट घेऊ. काय झालं काय थापणारे आणि मग आम्ही जेवून घेणार आहे. माझा तर आपला चिकन फ्राईड राईस
डाएटवरचा करायचा अजून. तर तो झाला की आम्ही जेवू मस्त आणि मग 3-3:30 वाजता सगळं डेकोरेशन वगैरे सुरू करूया आणि त्याच्यानंतर 6 वाजता बोलवूया हळदी कुंकवाला. लवकर झालं की कसं मग नंतर परत चिकन खायला आम्ही मोकळे. तर चला जेवून घेऊया. माणसं, कोकणी माणसं, सो मासे तर असणारच आपल्याकडं. त्याच्यानंतर आहे मसूर डाळीची आमटी, ओ माय गॉड, भाकरी, फिश आणि भातासोबत मसूर डाळीची आमटी, हेवन जन्नत. त्याच्यानंतर इथं माझं होतंय फ्राईड राईसची तयारी आणि इथे आपलं डोक्याचा रस्सा, फिशच्या डोक्याचा रस्सा. ज्या बायकांना एवढं सगळं आवडतं बायका फुल रिझर्व करून ठेवतात की हे डोकं माझं आहे. तो कोकणी बायकांचं फेवरेट आहे डोक्याचा रस्सा. हे ओवीचे फ्रेंड्स आलेत ओवीला मदत करायला. अजून एक आलाय ओवीचा मित्र, मोठा मित्र ओवीचा. किती छान काम करतायत बघे. आणि आम्ही बनवतोय वडापाव. पुढे गेली. आणि आम्ही बनवतोय वडापाव. सांगायचं नसतं, गुपचूप. बाईक आल्यावर बायकांना सरप्राईज द्यायचं. हा हत्ती पण घे दुसऱ्या जागा. रिनोव्हेशन होतं गाईज. पाहुणे आले. हॅलो 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 करा. ब्लॉगला हॅलो करा की. नाही फॅन फॉलोइंग बघा, फॅन फॉलोइंग. हे लाईक कर बोल. लाईक करो आणि सबस्क्राइब करो. मॅगी मॅगी आता बघ किती छान दिसते. आता हे मी सांगितल्यावरती मी किती भारी गाईड करते आहे की नाही. काय परत एकदा पेन्सिल घेऊ का बघ आता. अथर्व बोरस्नान झाला इथं. अरे तुम्ही चमकायला लागले डायरेक्ट. कसं काय. ही वडापावची भाजी आमची रेडी आहे. ती बायका असतापर्यंत गार होईल मस्त आणि मग सगळ्यांना गरम गरम आम्ही तळून देऊ वडापाव छानपैकी. तोपर्यंत आता आम्ही आवरतो, माझं पण आणि ओवीचं पण. असं मी आवरलेलं आहे छानपैकी नथ वगैरे घालून. एवढंच असतं ना आपलं ओकेजन, आवरायला मस्त असतं. नीट नीट बरा. हा येतं तुला. बघ की किती छान केले. कर तुझंच बोलणार आहे ना, तुझं काम कर. आपण आता मिक्स करतोय. तर पहिलं तर आपली बोरं जातात त्याच्यात.
सगळी बोरं टाकून घेते आणि उशीर झालाय आज आता. आणि मग हे कॉपिको मेलिडी वगैरे सगळे चॉकलेट्स त्याच्यात देते. आणि कोणते दुसरे बिस्किट घ्यायच्याऐवजी आम्ही हेच आणले, डार्क फॅन्टसी, बॉर्बॉन वगैरे. म्हणजे कसं पोरांना पण आवडतं छान आणि ते पॅक केलेले किती दिवसाचे असतात वी डोंट नो. आणि हे कसे वेगळं काहीतरी ते खातील व्यवस्थित, त्यामुळं हे आणले. तर हे सगळं टाकून मिक्स करतो आम्ही पटपट पटपट पटपट. भाई केवढंही पटापटा केलं तरी असं वाटतं की किती काम आहे आणि किती काय. अजून तर मला वडे करायचे तर सगळ्यांसाठी. अरे फाट. आणि लॉलीपॉप परत, पण ते सगळ्यांना एक 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 देऊ हातात, नाही तर एकालाच सगळे जास्त लॉलीपॉप जातील. जिम जॅम. हे सगळं आता मिक्स करतो. चला आता 10 मिनिटात कार्यक्रम सुरू होणार आहे. बाय. ह्या आमच्या ऑथेंटिक तिळाच्या वड्या आणि हे पोरांसाठी मस्त. हाय, कसं झालंय वडापाव? नाईस. हा नको एवढे नाही बनवत. ओके बाय. हाय. चिलपिल चिलपिल चिलपिल. तर दोघांना आम्ही व्यवस्थित ओवाळून घेतलं, ओवीला आणि अथर्वला. एवढे वर्ष अथर्वचे झाले पण अथर्वला कधीच ज्वेलरी त्यांनी कधीच घातली नाही एकदम असं मनाने किंवा असं काही. जेव्हा पण त्याला घालायचो तेव्हा तो एकदम काढूनच टाकायचा, 1 मिनटं पण ठेवायचं नाही. आणि या वर्षी त्याला काय झालं होतं काय माहिती, ओवीचं बघून त्याला पण खूप इच्छा होत होती की मला घालायचं आहे. शेवटी घातलं, पण त्यांनी परत एक 10 सेकंड पण ठेवलं नाही आणि काढून टाकलं. आता इथे त्याची बहीण त्याला ओवाळताना सगळ्यांनी आम्ही दोघांना पण ओवाळून घेतलं आणि ओवीचा पण ज्वेलरी घालून व्यवस्थित ओवाळून घेतलं. मुलींना कशी हाऊस असते ज्वेलरी वगैरे घालायची, मेकअप करायची, तसं ओवी पण मला एकदम व्यवस्थित आवरून देते. साडी विडी वगैरे व्यवस्थित घातली होती तिने आणि ज्वेलरी पण तिने व्यवस्थित घालून घेतली. आणि मग आता आम्ही ओवीला ओवाळून घेतलं सगळ्यांनी.
त्याला घ्यायचं, तिसऱ्या वेळेस घ्यायचंय. तिसऱ्या वेळेस घ्यायचंय. सरका मागे, सरका. तिसऱ्यांदा घ्यायचा, तिसऱ्यांदा. काठी बाजूला गेले तुला चॉकलेट घ्यायचं ना चॉकलेट ओवीचा बोरनांचा कार्यक्रम झाल्यावरती मग आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झाला. तर मी सगळ्यांना गरम गरम वडापाव सर्व केला. त्याच्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग त्याच्यानंतर वहिनींनी सगळ्यांना वाण दिलं आणि मग आम्ही छोटीशी एक रील बनवती सगळ्यांनी एकत्र मिळून. जसं इंस्टाग्रामच्या रीलवरती ट्रेंडिंग असतं की चला आता चहा पिले, चला हळदी कुंकूला जाऊया, चला आता मी उठले हळदी कुंकूला जाऊया, चला आता मी नाश्ता केला हळदी कुंकूला जाऊन येईल. तसंच दररोज कुणाच्या ना कुणाच्या तरी घरी आपण हळदी कुंकूला जातच होतो आणि वेगळं वेगळं काय काय मस्त मस्त पदार्थ खाऊन येत होतो, मस्त मस्त गिफ्ट्स घेऊन येत होतो. तीच तर संक्रांतीनंतरची मजा असती. तर असा झाला आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. ही छोटीशी रील आम्ही केली आणि जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. अरे थांबा 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 थांबा, शेवटचा माझा पोपट झालेला तर बघून जावा. त्याच्याशिवाय कसे काय जात आहे तुम्ही? माझे पोपट बघायला तर तुम्हाला खूप आवडतो. आज आमची इथं आहे कोंबडी वडे आणि चिकन. कोंबडी वडे बनवायची ट्रिक बघा. असं घ्यायचा हा गोळा आणि ज्याच्यावर राख काढायचा त्याच्यावर त्याचा थोडा थापटायचा आणि हा थापायचा म्हणजे मग तो मस्त फुगतो. आता फुगल का नाही माझा पोपट नको. फुगतोय का? फुगतोयस का तू? फुगतोयस का? हा हा आले फुगलाय. हा थोडासा फुग पोपट झाला. पोपट झाला. कट कट कट.